क्वेश्चन नंबर 2 बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट आपल्याला 5 sin 30 डिग्री प्लस घेणार आपण 3 tan 45 डिग्री. बघा फर्स्ट सॉल्व करायचं आपल्याला फर्स्ट दिले आपल्याला 5 sin 30 डिग्री इक्वल टू घेतले आपण 1/2 अँड tan घेतले आपण 45 डिग्री इक्वल टू घेतले आपण 1. म्हणजे किती येणार आपला 5 sin 30 डिग्री आलेला आहे प्लस करणार आपण त्यात काय तर आपला 3 आणि tan इक्वल टू घेणार आपण 45 डिग्री. म्हणजे काय येणार आपली व्हॅल्यू 5 1/2 प्लस करणार आपण 3 मल्टिप्लाइड बाय 1. आन्सर किती तर आपल्याला इथे 5/2 प्लस करणार आपण इथे 3 1 3 3 येईल आपला आन्सर. म्हणजे इथे येईल आपला 3 2 इथे येईल 6. ठीक आहे. म्हणजे 5 प्लस करणार आपण 6 डिवायडेड बाय 2. दोघांची टोटल किती तर आपली 11 आणि डिवायडेड बाय 2. म्हणजे 5 sin 30 डिग्री प्लस करणार आपण 3 tan 45 डिग्री इक्वल टू आपला आन्सर येणार 11/2. तसंच सेकंड विचारलं आपल्याला 2 sin θ प्लस करणार आपण cos 0 डिग्री प्लस 3 sin 90 डिग्री. बघा काय येणार आपली व्हॅल्यू. सेकंड बघा काय दिलं आपल्याला 4/tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस 3 sin स्क्वेअर 60 डिग्री दिलेला आहे. काय तर आपला फर्स्ट आपल्याला 4/5 दिलेला आहे. tan घेतला आपण 60 स्क्वेअर प्लस केला आपण 3 sin 60 स्क्वेअर. म्हणजे किती इथे व्हॅल्यू येते 4/5 जसच्या तसंच लिहिले आपण. इथे घेतली आपण तिथे √3 स्क्वेअर प्लस केला आपण 3. इथे व्हॅल्यू आपली sin 30 ची आपली 13√3 आणि डिवायडेड बाय 2 स्क्वेअर. 4/5 जसं तसा घेतला आपण इथे रूट कॅन्सल होईल, इथे येईल 3 प्लस करणार आपण इथे आपला 3 इथे येईल रूट कॅन्सल होईल इथे 3/4. 2 चा स्क्वेअर किती येतो आपला तर 4 म्हणून घेतला आपण 3/4. 3 जर येतो आपला 12/5 जसं तसा येईल इथे. तसंच 3 जर येतो आपला 9. ठीक आहे. 9/4 आपला क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 4 जा 48 प्लस करणार आपण 9 5 जर येतो आपला 41 मध्ये व्हॅल्यू आपली 20. दोघांची टोटल किती येते आपले 93 अपॉन करणार आपण 20. म्हणजे 4/5 tan स्क्वेअर 60 डिग्री प्लस घेणार आपण 3 sin स्क्वेअर 60 डिग्री गुड किती तर आपला 93 डिवायडेड बाय 20 आपला आन्सर येईल. थर्ड ला आपल्याला 2 sin 30 डिग्री प्लस करणार आपण cos θ प्लस 3 sin 90 डिग्री. म्हणजे किती येतं व्हॅल्यू आपली इथे 2 130 म्हणजे किती तर 1/2 प्लस घेणार आपण 1 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय घेणार आपण 1. म्हणजे किती येतं आपला आन्सर इथे 1 + 1 प्लस घेणार आपण इथे 3. म्हणजे किती आपला आन्सर लास्टला किती येणार आहे तर टोटल किती इथं 5 म्हणजे किती 2 sin 30 डिग्री प्लस घेणार आपण cos 50 डिग्री प्लस घेणार आपण 90 डिग्री. म्हणजे आन्सर येईल आपलं 5. फोर्थ आपला tan 60 डिग्री अपॉन sin 60 डिग्री प्लस cos 60 डिग्री. tan 60 ची व्हॅल्यू घेतली आपण √3 sin 60 प्लस cos 60 म्हणजे किती तर √3 डिवायडेड बाय 2 प्लस किती येणार आपली 1/2. म्हणजे व्हॅल्यू किती येणार तर √3 अपॉन मध्ये √3 + 1 डिवायडेड बाय येणार आपण 2. म्हणजे आपला आन्सर किती येणार तिथे 2√3 अपॉन घेणार आपण 3 + 1. फिफ्थ बघा cos 45 डिग्री प्लस घेणार आपण sin θ इक्वल टू cos 45 डिग्री स्क्वेअर प्लस घेणार आपण sin 30 डिग्री स्क्वेअर इज इक्वल टू काय तर आपला 1√2 स्क्वेअर प्लस 1/2 स्क्वेअर. म्हणजे किती येतं 1/2 प्लस 1/4. म्हणजे काय व्हॅल्यू येणार आपली तर 2/2 + 1 अपॉन घेणार आपण 4 इक्वल टू 3/4. म्हणजे cos स्क्वेअर 45 डिग्री प्लस sin स्क्वेअर 30 डिग्री इक्वल टू आन्सर किती आलं तर 3/, त्याला आपलं 3/4. 6 बघा cos 60 डिग्री इक्वल टू 1/2 अँड cos 30 डिग्री इक्वल टू √3/2. 60 डिग्री इक्वल टू √3/2 अँड sin 30 डिग्री इक्वल टू 1/2. बघा काय येणार तर आपलं या सगळ्याचे काय करू आपण आधी पहिले मल्टिप्लिकेशन होईल नंतर होईल आपली प्लस. म्हणजे व्हॅल्यू काय येणार तर आपली 1/3 करणार मल्टिप्लाइड बाय √3/2 प्लस √3/2 मल्टिप्लाइड बाय करणार आपण 1/2. म्हणजे 1/3 अपॉन घेणार आपण 4 प्लस इथे किती येणार तर √3/4. म्हणजे व्हॅल्यू किती येणार आपली √3 सेम आहे √3 प्लस करणार आपण
बेस आपला सुद्धा सारखा आहे म्हणून किती येणार तर अपॉनमध्ये 4. तर आपल्या इथे किती आहे 1 आणि 2 म्हणजे 2√3 आहे आणि डिवायडेड बाय 4 म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे 3√2. ठीक आहे, हे आपलं लास्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. इफ अ साइन थिटा इक्वल टू 4/5 देन फाइंड द कॉस थिटा. ठीक आहे, बघा काय केलं आहे तर आपण इथे आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे किती तर 4/5 दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस दिलेली आहे. तर अपोजिट साईड कोणती आपली तर घेतली आपण 4 आणि हायपोटेनियस काय दिली तर आपल्याला 5 दिलेली आहे आणि बी सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची म्हणजे आपला बेस किंवा काय म्हणतो त्याला ॲडजसंट साईड. ठीक आहे, म्हणजे ए बी इक्वल टू किती आपले 4 आहे आणि ए सी इक्वल टू घेतले आपण 5. पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस करणार आपण बी सी स्क्वेअर. ए सीची व्हॅल्यू काय तर आपली 5 स्क्वेअर करणार आपण 5चा स्क्वेअर किती आपला 25. बी सीची व्हॅल्यू स्क्वेअर किती आहे तर आपला 4 स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर किती आपला तर 16 होतो प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू जसं तसं. आता 25 मायनस करणार आपण 60 म्हणजे आपला आन्सर किती येणार तर 9K आणि 9 कसं आहे तर आपला 3चा स्क्वेअर होतो आपला 9 म्हणून बी सीची व्हॅल्यू किती आली तर आपली 3 आलेली आहे. तसंच कॉस थिटा इक्वल टू काय तर आपला ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे बी सीची व्हॅल्यू किती आहे तर आपली ती आली आपली 3 आणि ए सीची व्हॅल्यू किती तर आपली ती आपली 5. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघा. इफ अ कॉस थिटा इक्वल टू 15/17 अँड दॅन फाइंड द साइन थिटा. साइन थिटा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कॉस थिटा किती आपला ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे बी सी अपॉन करणार आपण ए सी म्हणजे 15/70. बी सीची व्हॅल्यू आपली 15 आहे ए सीची व्हॅल्यू आपली 17 आहे म्हणजे ए सी इक्वल टू करणार आपण ए बी प्लस करणार आपण बी सी स्क्वेअर. ए सीची व्हॅल्यू आपली 17 स्क्वेअर ए बी स्क्वेअर जसं तसं प्लस करणार आपण 15 स्क्वेअर ए बी इक्वल टू करणार आपण 289 मायनस करणार 225. आपला आन्सर किती आहे तर 64 आणि √64 कसं स्क्वेअर आहे तर आपला 8चा स्क्वेअर आहे. आता साइन थिटाची व्हॅल्यू काय तर आपली कॉस थिटा अपॉन साइन थिटा इक्वल टू ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस म्हणजे ए बी अपॉन करा आपण ए सी. ए बीची व्हॅल्यू काय घेतली आपण तर 8 घेतलेली आहे ए सीची व्हॅल्यू किती आपली तर 7.